खरं तर आपल्या मुलींना आपण खूप सक्षम केलं पाहिजे. आपण एकटंच त्यांना आधी खूपच घाबरवतो. म्हणजे तू असं करू नकोस, तू इकडे जाऊ नकोस, तू तिकडे जाऊ नये. हा, सतर्क केलं पाहिजे. काळ असा आला की मला नोकरीसाठी म्हणजे मला राजीनामा द्यावा लागला. खरं तर माझी इच्छा नव्हती, कारण नोकरी खूप चांगली होती. मी हिंजवडीत IT मध्ये होते आणि नोकरी करून आपण राजकारण करू शकत नाही. कुठलीही महिला ही घर सांभाळून, तिची मुलं सांभाळून एक वेगळं काम नक्कीच करू शकते. नगरसेविका आहे, आज मी या क्षेत्रात पुढे आहे, ते फक्त माझ्या पतींमुळे आहे. मला हा कॉन्फिडन्स होता की मी नगरसेवक होणार आहे. जरी फर्स्ट टाइम होती तरी लव्ह जिहाद हा भारताच्या सामाजिक स्वास्थ्याला, मी तर असं म्हणेल, सुरुंग लावणारा राष्ट्रीय प्रश्न आहे. आणि लव्ह जिहाद हा विषय फक्त मुलींसाठी नाहीये, मुलांसाठीही तितकाच महत्वाचा आहे. आणि कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही ठेवायचा, हे सुद्धा सतत सांगत राहिलं पाहिजे. आपल्या मुलांना आपणच संस्कार द्यायचे, इतर कोण येऊन देणार आहे. त्याने तिला शिरखुर्मा खायला दिला, खाल्ल्यानंतर ती तिथे बेशुद्ध पडली. तेव्हापासून त्यांनी तिला घरात कोंडून ठेवलेली होती. म्हणजे पूर्णपणे तिला संपवून टाकलेलं होतं त्यांनी, की तिला स्वतःचा आत्मविश्वास काही राहिलेलाच नव्हता. नमस्कार, मी भाग्यश्री. बखर लाईव्हच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीला आल्या आहेत पुणे महानगरपालिकेत 2 टर्म नगरसेवक राहिलेल्या मंजुषा नागपुरे. ताई, तुमचं बखर लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत. आणि नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्ही आला आहात, त्याबद्दलही तुमचं मनपूर्वक स्वागत. तुमचं राजकारण, तुमचा राजकारणाचा प्रवास, या सगळ्यांबद्दल आपल्या गप्पा होतीलच, पण त्याच अनुषंगानं सुरुवातीला मी तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाते. तुमचं बालपण कसं होतं? छान होतं. एकूणच आई वडील खूप प्रेम करत होते माझ्यावर. शिक्षण सगळ्यात महत्वाचं. त्यांनी त्यावरती खूप माझ्यावर असं त्यांचं होतं म्हणणं की शिक्षण मुलींनी खूप शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, म्हणजे मग पुढे आपल्याला फ्युचर चांगलं असतं. आणि आईचे संस्कार, आईला सामाजिक कार्याची खूप आवड होती, तर ते आलं आमच्यात. तिथून सुरुवात झाली. आणि गाव कुठलं तुमचं, म्हणजे माहेर? वडिलांची नोकरी होती, ते इंजिनियर आहेत, त्यामुळे आधी आम्ही मुंबईत राहिलो, मग पुण्यात राहिलो. माझं कॉलेजचं शिक्षण शिरूरमध्ये झालं, त्यानंतर पुन्हा पुण्यात आलो. त्यामुळे असं मूळ गाव असं सांगता येणार नाही, पण इथल्या इथेच आम्ही भ्रमंती करत सुरू झाला प्रवास. आणि शिक्षणाबद्दल तुम्ही विशेष बोललात, तर शिक्षणाचा काय, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही काय ठरवलं होतं? असं ठरवलं काही नव्हतं. म्हणजे आई वडिलांचं असं कधी नव्हतं की तू अमुक हेच करायला पाहिजे, तू डॉक्टरच व्हायला पाहिजे, इंजिनियरच व्हायला पाहिजे, असं कधीही नव्हतं. स्वातंत्र्य होतं, तुम्हाला काय करायचं ते करा, पण शिक्षण पूर्ण करा. त्यामुळे मग मी MCOM केलं, MBA केलं आणि नोकरी करत होते. लग्नाच्या आधीही करत होते, लग्नानंतरही करत होते. आणि मग नोकरी करता करता राजकारणात प्रवेश कसा झाला? अचानकच संधी आली खरं तर. सासरून राजकारणाची पार्श्वभूमी? हो, सासरूनच आहे. नोकरी करत होते मी, मगाशी म्हणाले तुला तसं. आणि नोकरी करता करता मी पतींसोबत, लग्न झाल्यानंतरही पतींसोबत मी सामाजिक कार्यातही होते. मी त्यांच्यात स्वतः ते असताना त्यांच्या सोबत अनेक कामांमध्ये मी त्यांच्या बरोबरीने होते. म्हणजे आपलं एक शिवसमर्थ प्रतिष्ठान म्हणून आहे, त्या प्रतिष्ठानद्वारा आपण खूप काम करतो. म्हणजे वंचित लोकांसाठी काम करतो, तळागाळातल्या लोकांसाठी काम करतो, युवकांसाठी, युवतींसाठी, लहान मुलांसाठी. आपण लहान मुलांना किल्ले स्पर्धा करत असताना त्यांना असं खूप मोठं बक्षीस, पैसे, ट्रॉफी असं काही देत नाही. तर आपण त्या जेवढी मुलं असतील सहभागी, त्यांना, त्यांच्या पालकांना आपण किल्ल्यावर घेऊन जातो दरवर्षी. तर असं आपल्या प्रतिष्ठानमार्फत जे काही काम चालतं त्या सगळ्या कामांमध्ये मी असायचे. ते काम करत असताना, नोकरी करत असताना ही संधी आली की मला आता राजकारणात यायचंय आणि नगरसेवक व्हायचंय. पक्षाकडनं संधी आली आणि मग
एक काळ असा आला की मला नोकरीसाठी म्हणजे मला राजीनामा द्यावा लागला. खरं तर माझी इच्छा नव्हती, कारण नोकरी खूप चांगली होती. मी हिंजवडीत IT मध्ये होते. तर त्यावेळेला असं वाटत होतं की म्हणजे इकडे IT माझं पॅशन होतं ना ते, म्हणजे मी एक चांगल्या पदावर होते आणि मी जे शिक्षण घेतलंय आणि जे मला पुढे करण्याची संधी मिळणार होती त्या नोकरीतनं, तर ते सोडून मला पुन्हा वेगळं काही करायचं नव्हतं. आणि सामाजिक कार्य तर मी करतच होते ना. निश्चित. पण पुन्हा विचार असा केला की सामाजिक कार्य करत असताना बरेचदा असं जाणवायचं की आपल्या हातात पावर्स नाहीयेत, खूप लिमिटेशन्स येतात ते काम करत असताना. त्याला एक जोड असायला हवी राजकारणाची, आणि तुमच्याकडे एक मोठं पद असलं पाहिजे, आणि त्या पदामुळे फार फरक पडतो. निश्चितच फरक पडतो. आणि मग मला असं वाटलं ही संधी सुद्धा आपल्याला सोडून चालणार नाही. तर तुला सांगते की मी ज्या वेळेला फॉर्म भरायचा होता, तर त्याच्या एक काही दिवसांपूर्वी फक्त मी माझ्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांच्याकडे मी माझं रेझिग्नेशन लेटर ठेवलं. त्यांना मी सांगितलं की मला रिझाईन करायचंय. त्यांनी ते आधी स्वीकारलं नाही. ते म्हणाले तू जिंकून ये, मग आपण बघू याचं काय करायचंय. त्यावेळेला खरंच त्यांनी स्वीकारलं नाही, कारण मी जेवढी इथे चांगली होते, सामाजिक कार्यात चांगली होते, तेवढेच मी माझ्या जॉबमध्ये पण चांगले होते. म्हणजे माझा मूळ स्वभाव तो आहे की मी प्रत्येक कामाला न्याय देते. तर मग त्यांनी ते ठेवलं होतं, पण त्यांनी स्वीकारलं नव्हतं. मग फॉर्म भरला आणि राजकारणात आले. राजकारणात सपोर्ट कुणाचा होता जास्त, की यायला हवं, किंवा तुम्ही सामाजिक काम करतच होता, तेवढ्या चांगल्या पगाराची तुम्हाला नोकरी किंवा एक चांगला ITतला जॉब म्हणजे अगदी लक्झरियस जॉब, सगळं ड्रीम असताना सपोर्ट कोणाचा होता किंवा इच्छा कोणाची होती राजकारणात यावं? राजकारणात यावं अशी इच्छा असं नाही, पण आम्ही दोघं, मी मगाशी म्हणाले तसं माझे पती आणि मी, आम्ही दोघं सोबत काम करत असताना आम्हाला काम करताना खूप अडचणी यायच्या. त्यावेळेला पतींनाही असं वाटायचं, दीपक नागपुरे, त्यांनाही असं वाटायचं की आपण राजकारणात यायला हवं आणि आपल्याकडे कुठलंही एक मोठं पद असायला हवं. त्यामुळे त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे मला आधी एक संकोच होता मनात की मी हे करू शकेल का, कारण अगदी भिन्न वेगळ्या फील्ड्स होत्या दोन्ही. नोकरी होती आणि ती सोडून पुन्हा राजकारणात यायचं, आणि नोकरी करून आपण राजकारण करू शकत नाही. म्हणजे मला असं वाटतं, प्रत्येकाचे यावरती वेगळी मतं असू शकतात, पण मला असं वाटतं की आपण हे करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याला कुठलंही काम करताना 100% योगदान देता आलं पाहिजे. मग ते जॉब असेल, तुमची म्हणजे नोकरी असेल, किंवा काही असू शकतं. हा, पण कुठलीही महिला ही घर सांभाळून, तिची मुलं सांभाळून एक वेगळं काम नक्कीच करू शकते. म्हणजे जसं आता सगळ्या महिला घर सांभाळून नोकरी करतात, तसं घर आणि मुलं सांभाळून राजकारणात सुद्धा महिला खूप चांगलं काम करू शकतात. त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट खूप होता मला, माझ्या पतींचा खूपच चांगला सपोर्ट. आणि मी आज नगरसेविका आहे, आज मी या क्षेत्रात पुढे आहे, ते फक्त माझ्या पतींमुळे आहे. तरी नगरसेवक असणं हे खरं तर तुम्ही आत्ताच म्हणालात की महिला खूप चांगल्या प्रकारे करू शकतात, कारण मल्टीटास्किंग महिलांना असतं. पण नगरसेवक म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते 24/7 असतं, कारण कोणीही आपल्या प्रभागातलं येऊन आपलं दार कधीही ठोठावू शकतं. अशा वेळी कसं मॅनेज करतात किंवा कसं करत गेलात? तुम्ही एखादं काम स्वतःला समजावून सांगितलेलं असलं ना, एखादी परिस्थिती तुम्ही मान्य केलेली असली की ते तुम्ही करता. आम्ही हे कधीच स्वतःला समजून घेतलेलं होतं, मान्य केलेलं होतं की आपल्याला जेव्हा हे काम करायचंय, सामाजिक कार्य करायचंय, तर आपल्याला वेळेचं बंधन घालून चालणार नाही. आणि हे आम्ही नगरसेवक झालो म्हणून घडलेलं नाहीये. आम्ही नगरसेवक होण्याआधी सुद्धा असंच होत होतं. आमच्याकडे रात्रीची लोक येत होती, पहाटे लोक येत होती, आम्ही त्यांच्यासाठी काम करत होतो. त्यामुळे नगरसेवक झाल्यामुळे असं घडलंय तर असं नाहीये, ते आम्हाला अंगवळणी पडलं होतं. एक तर संस्कार, आई वडिलांचे संस्कार, मी मगाशी म्हणाले तसं,
माझ्या पतींच्या आई वडिलांचे, माझ्या आई वडिलांचे, की आपल्याला सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यायचंय, आपल्याला लोकांची सेवा करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रसंघाचे संस्कार. एक स्वयंसेवक जे करू शकतो ते इतर कोणीही करू शकत नाही. निश्चित. त्यामुळे आम्हाला त्याची सवय आहे. ताई, नगरसेवक म्हणून काम करताना आठवणीत राहणारा काही किस्सा किंवा ही परिस्थिती किंवा हा किस्सा, ही समस्या अशा पद्धतीने सोडवल्या गेली, असं काही आठवणीत राहतं आजवरच्या प्रवासात? अशा खूप गोष्टी आहेत. मी IT मध्ये जॉब करत होते, म्हणजे मी किती पॉश लेवलला होते. पण काम करताना फक्त सामाजिक काम करत असताना काही गोष्टी नगरसेवक झाल्यानंतरच्या ज्या लक्षात आल्या ना, त्या तेव्हा लक्षात आलेल्या नव्हत्या. नगरसेवक झाल्यानंतर आपल्याला खूप एक्सप्लोर करता येतं, काही गोष्टी खूप काही एक्सप्लोर करता येतं आपल्याला. लोकांच्या खूप जवळ जाऊन काम करता येतं. तर एक सगळ्यात महत्वाचा विषय सांगते की मी 2012 साली जेव्हा नगरसेवक साठी प्रचार करत होते, मी नगरसेवक तेव्हा झाले नव्हते, मी स्वतःचा प्रचार करत होते. प्रचार करत असताना मी एका स्लम एरियामध्ये गेले. तर तिथे माझ्या लक्षात आलं की तिथे कोणाच्याही घरात टॉयलेटच नाहीये. त्यांना उघड्यावरच जावं लागत होतं. म्हणजे पुणे शहरात अशी गोष्ट कशी असू शकते, हा प्रश्न मला पडला होता. आणि प्रचारासाठी गेल्यावरती तिथल्या काही मुली मला भेटल्या आणि त्या मला म्हणाल्या, ताई आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. छोट्या छोट्या मुली होत्या, त्या म्हणाल्या, काकू आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, तुम्ही इथे बसा. मी बसले, विचारलं काय झालंय. मग त्या म्हणाल्या की आमच्याकडे घरात टॉयलेट नाहीये, तर तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता. आय वॉज शॉक्ड. म्हटलं टॉयलेट नाहीये. मी सगळीकडे त्या झोपडपट्टीत फिरून पाहिलं, त्यांच्याकडे पाणी सुद्धा नव्हतं. म्हणजे खाली त्यांना पाणी भरायला यावं लागत होतं. त्यामुळे वरती पाणी नाही, टॉयलेट नाही. ती अशी डोंगर माथ्यावरती असणारी झोपडपट्टी होती आणि पायथ्यापासून वरपर्यंत. आणि जेव्हा मुली टॉयलेटसाठी वर कुठे बाहेर जात होत्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला, तर त्यावेळेला तिकडे खूप इन्सिडेंट्स होत होते की त्यांना बघितलं जायचं, त्यांना उचलून घेऊन जायचे आणि आंघोळीसाठी त्यांना खाली कॅनॉलच्या इथे यावं लागत होतं पहाटेचं. तेव्हाही लोक त्यांना पाहायचे. असे खूप त्यांचे इश्यूज होते. तेव्हा मी ठरवलं होतं, मला हा कॉन्फिडन्स होता की मी नगरसेवक होणार आहे, जरी फर्स्ट टर्म होती तरी. नगरसेवक झाल्यानंतर मी पुन्हा त्या झोपडपट्टीत गेले, माझ्यासोबत अधिकाऱ्यांना घेऊन गेले आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला की मला इथे टॉयलेट्स बांधायचे, यासाठी मला काय करता येईल याचा एक आराखडा तयार करून द्या. त्यावेळेला मग त्यांनी खूप मोठं काय काय माझ्या पुढे ठेवलं की इथे टॉयलेटसाठी सिवेज लाईन्स नाहीयेत आणि पाणी नाहीये, मग आपण घरात टॉयलेट देऊ शकत नाही आणि हे नाही आणि ते नाही. मग आमच्याकडे प्रभाग समितीच्या मीटिंग्स असतात, त्यामध्ये एक संस्था आली होती शेल्टर. त्यांनी आमच्याकडे एक प्रेझेंटेशन दिलं होतं की आपण स्लम एरियाजमध्ये टॉयलेट्स बांधू शकतो. 1 होम 1 टॉयलेट असं एक त्यांचं प्रोजेक्ट होतं. ते मी पाहिल्यानंतर मी विचार केला की हे प्रोजेक्ट काही करून मला या वस्तीमध्ये करायचंय. मग मी कमिशनरकडे जाऊन बसले. माझं आणि त्यांचं लिटरली भांडण झालं होतं. मी त्यांना म्हणाले, नाही तुम्ही कम्युनिटी टॉयलेट नाही बांधायचं, म्हणजे जे सार्वजनिक शौचालय असतं ते बांधायचं नाही. त्याचं कारण असं आहे की सार्वजनिक शौचालयांवरती आपण दरवर्षी खूप पैसे वाया घालवतो. म्हणजे जे झोपडपट्ट्यांमध्ये जे टॉयलेट्स असतात ते, मी रोड साईड टॉयलेट म्हणत नाहीये, जे झोपडपट्ट्यांमध्ये टॉयलेट्स असतात, मग त्याच्यामध्ये खूप मेंटेनन्स असतं. त्या मेंटेनन्स मध्ये आपल्याला खूप पैसे घालवावे लागतात. त्याच्याऐवजी तो खर्च तुम्ही एकदाच करा आणि ह्या लोकांना घरी टॉयलेट्स करू द्यात ना, मग चांगलं काम होऊ शकतं. आणि हे मला त्यांना पटवून द्यावं लागतं, तेव्हा द्यावं लागलं. आणि मग शेल्टन संस्थेसोबत मी काम केलं. पण हा विषय मला तिथल्या लोकांना खूप समजावून सांगावा लागला. म्हणजे त्या विषयाला घरात टॉयलेट बांधण्यासाठी तिथली लोक तयार नव्हती. महिला तयार होत्या पण पुरुष तयार नव्हते. मला त्यांचं काउन्सिलिंग सेशन घ्यावं लागलं, पुरुषांना तयार करावं लागलं, मुलांना तयार करावं लागलं.
असं करत करत ते जरा तयार झाले. मग पैशांचा इश्यू होता. कमिशनर वॉज नॉट रेडी. ते म्हणाले मी टॉयलेटसाठी खर्च करणार नाही, कारण आपण घरच्या विषयांसाठी खर्च करू शकत नाही, सार्वजनिक व्यवस्थेवर खर्च करू शकतो. मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे, अर्धे टॉयलेटचे पैसे मी देते, पण जे ज्यांच्या घरी टॉयलेट बांधायचं त्यांनी थोडे पैसे दिले पाहिजेत. म्हणजे तेव्हा 3,000 रुपये द्यायचे होते, पण इट वॉज त्यांच्यासाठी जास्त होते ऍक्च्युली. मग ते म्हणाले ठीक आहे. तिथल्या बायकांनी अक्षरशः स्वतःच्या वेळातलं मंगळसूत्र विकलं, पैसे तयार केले, आणि मग आम्ही त्यांना पाईप्स आणून दिले, सिमेंट, सगळं आणून दिलं, आणि त्यांनी मग घरी स्वतः टॉयलेट बांधलं. म्हणजे हा जो विषय आहे हा पायलट प्रोजेक्ट झाला पुण्याचा. आणि ह्या पायलट प्रोजेक्टसाठी, मी केलेल्या पायलट प्रोजेक्टसाठी पुणे महानगरपालिकेला गुगल अर्थचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. अरे वा. तर हा इतका चांगला प्रोजेक्ट मी पहिल्यांदा नगरसेविका झाल्यानंतर झाला. जे कमिशनर माझ्याशी भांडले होते त्यांनी नंतर 15 वॉर्ड ऑफिसेस मध्ये, सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये असा प्रोजेक्ट व्हावा म्हणून वेगवेगळे बजेट हेड्स ओपन करून सगळ्यांना बजेट दिलं, आणि सगळ्या वॉर्ड ऑफिसर्सला सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही सगळीकडे करायचंय, कुठेही कम्युनिटी टॉयलेटसाठी पैसे घालवायचे नाहीये. म्हणजे हा एक मॉडेल सेट झाला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी लाल किल्ल्यावरनं सांगितलंच होतं 15 ऑगस्टला की आपण सगळीकडे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्रत्येक घरोघरी टॉयलेट हे बांधायचे आहेत, आणि तो प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. मस्त. ताई, सध्या एकूणच निवडणुकीचंही वातावरण आहे, आणि तुमच्या प्रभागात फ्लेक्स दिसत आहेत जे लव जिहाद बाबत आहेत, त्याबद्दल खूप कमी लोक उघड भूमिका घेतात. मुळात लव जिहाद हा विषय काय वाटतो तुम्हाला, आणि पाल्यांनी आपल्या मुलींची कशी काळजी घ्यावी, हे बॅनर्स का झळकताय? लव जिहाद हा भारताच्या सामाजिक स्वास्थ्याला मी तर असं म्हणेल सुरुंग लावणारा राष्ट्रीय प्रश्न आहे. काही लोकांच्या मध्ये हा प्रश्नच त्यांना वाटत नाही वाटत. त्यांना ह्याचं गांभीर्यच नाही अजून लक्षात आलेलं, आणि हे अतिशय खेदाचं आहे. ते अजूनही असाच विचार करतात की लव जिहाद हा काही विशिष्ट हिंदुत्ववादी संघटनांनी, काम करणाऱ्या लोकांनी ह्याचा बाऊ केलाय, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. हे तर अजूनच क्लेशदायक आहे. आणि अशा लोकांना पुराव्यासह जागृत करण्याचं काम आम्ही करतोय. कारण लव जिहाद हे किती गंभीर आहे, ह्यामुळे आपल्या मुलींचं काय होतंय आता हे लोकांना कळलं पाहिजे. त्यासाठी अत्यंत पुढच्या लेवलला जाण्याची गरज आहे. ठीक आहे, पूर्वी त्याबद्दल इतकं बोललं जात नव्हतं, पण आता त्याची गरज आहे, आणि ओपनली बोललं गेलं पाहिजे. आणि मी तर म्हणेन की ज्यांना हा विषय कळतोय, ज्यांना या विषयाची भीती वाटत नाही, त्यांनी आमच्यासोबत काम करण्याला काहीच हरकत नाही ना, यायला पाहिजे समोर. सगळ्या मुली चुकत नाहीत, आणि सगळे पालकही चुकत नाहीत, पण पालकांचं लक्ष नाहीये मुलींकडे असंही म्हणता येणार नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे की पालकांना, दोन्ही आई वडील असतील, त्यांना कामासाठी बाहेर पडावं लागतंय. काम इतकं आहे मुलांकडे दुर्लक्ष होतंय, पण गरज आहे ना मुलांकडे लक्ष देण्याची. म्हणजे मुली काय करतायत आपल्या, आणि लव जिहाद हा विषय फक्त मुलींसाठी नाहीये, मुलांसाठीही तितकाच महत्वाचा आहे. तर मुलींकडे लक्ष देणं, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे संवाद कमी पडतोय. रोज तुम्ही घरी तर येताच ना, दिवसभराचं तुमचं सगळं शेड्यूल संपलं की तुम्ही सगळे घरी येता. घरी आल्यानंतर थोडा वेळ आपल्या मुलांसोबत बोला. दिवसभर काय चालू असतं तुमचं, काय झालेलं असतं, आपली मुलं काय करतायत,
सोशल मीडियावर कुठे आहेत आपली मुलं? त्यांच्या हातात सतत मोबाईल असतो. त्या मोबाईलवर त्यांचं काय चालू आहे ह्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि मुली इतरांवरती खूप विश्वास ठेवतात. हे बघ, आपल्याला महिलांना जन्मजात म्हणजे आपल्याला देवानेच ते दिलंय. सिक्स सेन्स असतो आणि तो असतोच, तो कुठेही गेलेला नाही. पण त्याची जाणीव करून दिली गेली पाहिजे आई वडिलांनी मुलींना, की हे बघ हे असं आहे आणि हे तुला सतत कुठेतरी संकेत मिळत राहतील, त्याच्यावर विश्वास ठेव. आणि कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही ठेवायचा हे सुद्धा सतत सांगत राहिलं पाहिजे. आपल्या मुलांना आपणच संस्कार द्यायचे, इतर कोण येऊन देणार आहेत. त्यामुळे संवाद हा घरात कमी पडतोय. तुम्ही लव्ह जिहाद बाबत तुम्ही जे म्हणालात की इतरांनाही आवाहन केलं की तुम्ही या आणि म्हणजे मदत करा ज्यांना हा विषय कळतोय. तुमचं नेमकं या विषयातलं काय काम सुरू आहे आणि अशी कुठली केस जी तुम्हाला जाणवतीये की तिची तितकी तीव्रता होती? एखादी केस असं नाही सांगता येणार, खूप केसेस आहेत, भयंकर आहेत. आता लेटेस्ट मी तुला सांगेन तर एक बेळगावची मुलगी होती, तिला आम्ही सोडवलं. ती सोशल मीडिया थ्रूच त्या मुलाच्या ट्रॅपमध्ये अडकली होती. तर त्यांचा कुठला फ्रेंडशिपचा एक ग्रुप तयार झालेला होता फेसबुक वरती. त्याच्यात ती फ्रेंड रिक्वेस्ट घेऊन ती त्याच्याबरोबर ऍड झाली. नंतर मग तिला मुंबईला इंटरव्ह्यूला जायचं होतं. मग तिला असं वाटलं की हा आपला ग्रुप मधला मुलगा मुंबईतच राहतो, तर आपण त्याला सांगून तिथे जाऊ शकतो, तिथे जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकतो. एक दिवस राहण्याचा विषय होता, तर तिला वाटलं त्यालाही भेटू शकतो आपण, त्याला भेटून मग घरी येता येईल. म्हणून मी म्हणजे विश्वास, मी तुला मगाशी म्हणाले तसं तिला वाटलं काय फ्रेंड तर आहे, मित्र तर आहे तो आपला, आपण जाऊन त्याला भेटू शकतो. असं ती त्याला भेटायला गेली. तो एक दिवस काय ती त्याला भेटायला गेली त्याच्या घरी. तिथं गेल्यानंतर त्याची आई सुद्धा होती तिथे. आई होती. त्याने तिला शिरखुर्मा खायला दिला. खाल्ल्यानंतर ती तिथे बेशुद्ध पडली. तेव्हापासून त्यांनी तिला घरात कोंडून ठेवलेली होती. ती त्याच्याकडे 3 महिने कोंडलेली होती. त्या 3 महिन्यांमध्ये अतोनात त्रास दिला त्याने तिला. म्हणजे पूर्णपणे तिला संपवून टाकलेलं होतं त्यांनी, की तिला स्वतःचा आत्मविश्वास काही राहिलेलाच नव्हता. तर त्यातनं तिला बाहेर काढण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला. म्हणजे ती बोलतच नव्हती. तिला असं वाटत नाही तो येईल आता आणि तो मला मारेल. ती स्वतःच त्याच्याकडनं सुटून बाहेर आली होती. हे तिलाच ग्रेट म्हणावं लागेल. काय तिला सुचलं आणि ती त्यातनं बाहेर आली. ती तिथनं निघून बाहेर आली. ती थेट पुण्यात आली. आल्यानंतर तिच्या मामा मामींनी आम्हाला संपर्क केला की ती आमच्याकडे आलीये, पण ती काही बोलत नाहीये, ती प्रचंड घाबरलीये, तर तुम्ही त्यातनं तिला बाहेर काढा. तर अशी एक केस आम्ही आता हँडल केली काही दिवसांपूर्वी. त्याला अटकही झाली. अशा अनेक केसेस आहेत. काही वयाने जास्त असलेल्या महिला ज्यांची मुलं सुद्धा आहेत. हो. नाही, ऐकूनच या सगळ्या विषयात काम करताना काय दक्षता घ्यावी असं वाटतं? मी म्हणाले तसे संवाद असला पाहिजे. घरात कोणाचा कोणाशी संवाद नाही. लग्न झालेल्या महिला सुद्धा आपल्या पतींशी बोलत नाहीत. रादर पतीच आपल्या महिलांचं काय म्हणजे बायकोचं काय चाललेलं असतं ह्याच्याकडे लक्षच नसतं. ह्या दोघांचाही एकमेकांशी संवाद नसतो. तर घरातल्या सगळ्या म्हणजे कुटुंबामध्ये राहणाऱ्या लोकांनी एकमेकांशी प्रत्येक विषय हा बोलला गेला पाहिजे. रोज जेवताना एकत्र बसा, एक वेळेचं जेवण एकत्र करा आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांशी बोलाल. रोज काय चाललंय ह्याच्याबद्दल चर्चा करा, तरच तुम्ही एकत्र राहू शकता. तुम्हाला आपल्या सोबतची असणारी व्यक्ती जेव्हा थोडंसं वेगळं वागते ते आपल्याला लगेच लक्षात येतं आणि त्यातनं ह्यात मार्ग निघत जातात. निश्चित. तर या आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे आणि एकूणच आपण नवरात्राबद्दल बोलतोय, स्त्री जागरूकतेबद्दलही आपण आता बोललो. एकूणच तुम्ही या सगळ्या निमित्ताने काय संदेश द्याल? पालक असेल, महिला असतील, काय सुरक्षिततेच्या बाबतीत असेल किंवा भविष्याच्या बाबतीत असेल? खरं तर आपल्या मुलींना आपण खूप सक्षम केलं पाहिजे. आपण एकतर त्यांना आधी खूपच घाबरवतो. म्हणजे तू असं करू नकोस, तू इकडे जाऊ नकोस, तू तिकडे जाऊ नये. हा, सतर्क केलं पाहिजे, पण खूप फ्रीडम पण नाही दिलं पाहिजे. स्वातंत्र्य दिलं पाहिजे. जसं आई वडिलांनी मला दिलं, तुला दिलं,
पण याचा अर्थ असा नाही की आपण आपली सीमा रेषा ओलांडून बाहेर गेलो. तर ती जी सीमारेषा आहे किंवा आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा समजावून सांगितलं गेलं पाहिजे. आणि आपल्याला त्या बाउंड्रीज मध्ये राहून किती चांगलं काम करता येऊ शकतं आणि आपल्याला जे काही आपल्याला मिळवायचं आहे आयुष्यात, करिअर घडवायचं आहे, ते त्या सीमेरेषेच्या आत राहून सुद्धा आपण मिळवू शकतो. हे आपल्याला तिला कॉन्फिडन्स देता आला पाहिजे. तरच आपली मुलगी सुरक्षित राहू शकते. निश्चित. ताई, तुम्ही बखर लाईव्ह मध्ये आलात, नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आलात आणि इतकं भरभरून बोललात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.